मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. डीव्हीटी भरती अपडेट्समध्ये या ठिकाणी ITIची पदभरती जी झाली होती किंवा अद्यापही चालू आहे त्यामध्ये 1457 पदं आणि त्यानंतर 772 पदं अशा प्रकारची पदभरतीची प्रक्रिया चालू होती. आता त्याच्यामध्ये गुड न्यूज आहे, म्हणजेच आचारसंहितेनंतर तुम्हाला गुड न्यूज मिळाली आहे. म्हणजेच काय तर निवड झालेले काही विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांचे अभिनंदन. म्हणजे 1457 आणि 772 यांच्यामध्ये DV साठी सुद्धा पात्र उमेदवारांना शुभेच्छा आहेत. तर कोणत्या ठिकाणी DV आहे तारीखा सुद्धा या ठिकाणी बघणार आहोत आणि निवड झालेल्या उमेदवारांची यादी सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओ करतो, पण तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सगळ्याच लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. तर मित्रांनो, इथे DVTची भरती प्रक्रिया म्हणजेच व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय यामध्ये 209 परिपत्रक आले आहे. तर प्रमाणपत्र आणि कागदपत्र पडताळणीचा निकाल म्हणजेच या ठिकाणी रिझल्ट आलेला आहे, म्हणजेच तुमचं अभिनंदन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, तुम्हाला पात्र अपात्र सुद्धा ठरवण्यात आले. सगळ्या पात्र उमेदवारांचा या ठिकाणी अभिनंदन. शिल्पनिर्देशकांची प्रक्रिया जी आहे भरती प्रक्रिया 1457 पदं भरण्यात आली. 17/8/22 पासून प्रक्रिया चालू आहे आणि याची आता ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहे, आता ही पदं जी रिक्त झाली किंवा काही व्यक्तींनी राजीनामा दिला, काही व्यक्ती रुजू न झाल्यामुळे बरीच उमेदवार या ठिकाणी पात्र परत एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी बोलवण्यात आले होते. तर त्यामध्ये खाली पूर्ण तुम्हाला यादी दिलेली आहे, ती डायरेक्ट डाउनलोड करा. इलिजिबल नॉट इलिजिबल ट्रेड वाईज पूर्ण सिलेक्शन तुमचं या ठिकाणी इलिजिबल आणि नॉट इलिजिबल सुद्धा आलेलं आहे. तर एकदा यादी डाउनलोड करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमचं यामध्ये नाव मिळते आहे किंवा नाही. त्याचबरोबर दुसरं आहे नोटिफिकेशन 210. तर यामध्ये सुद्धा DV जी आहे तर यामध्ये पुढच्या उमेदवारांसाठी DV ठेवण्यात आलेला. तर हा DV म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे आपण वेटिंग लिस्ट ही जी दिसते आहे ती 210 मध्ये. तर 20/2/2026 रोजी सकाळी 11 वाजता DVT ऑफिस जो आहे एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय सेंट्रल हॉल आहे त्यामध्ये तुमचं परत एकदा 147 उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे पुढील DV साठी. म्हणजे पुढच्या ज्या काही जागा अद्याप रिक्त आहेत, रिक्त झालेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी पुढचे DV ठेवले आहे. तर याची सुद्धा लिस्ट इथे जाहीर दिसत आहे. एकूण 116 उमेदवार वेगवेगळ्या ट्रेडनुसार बोलवण्यात आलेले आहेत. तर आपलं नाव या ठिकाणी आहे किंवा नाही एकदा बघून घ्या. तुम्हाला डाउनलोड कुठून करायची ते सुद्धा दाखवणार आहे. सदर लिस्ट ही वेबसाईटवर अपलोड केलेली आहे. तर प्रत्येकाने आपापलं नाव या ठिकाणी चेक करून घ्या. आपले मार्क्ससुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत, मेरिट नंबरसुद्धा दिसत आहे. तर यानुसार तुमचं मेरिट नंबर प्रत्येक ट्रेडनुसार या ठिकाणी वेगवेगळा आहे. त्यामुळे पूर्ण एकूण 14 पान आहेत, ती पूर्ण डाउनलोड करून तुमचं नाव या ठिकाणी दिसते आहे किंवा नाही ते बघून घ्या. त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला येणारा कागदपत्र कोणकोणती आहेत ती या ठिकाणी लिहिलेली आहेत, त्यामुळे ती सुद्धा या ठिकाणी आवश्यक घेऊन यायची आहेत असं या नोटीसमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर 772ची सुद्धा एक नोटीस आहे. 772 पदांची जाहिरात सुद्धा 23ला या ठिकाणी निघाली आणि त्या 23च्या यादीमध्ये DV जे झालेले आहेत तर आदेश यापूर्वी देण्यात आले आहेत. आता यामध्ये परत एकदा 111 उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी 20 तारीखलाच ठेवलेली आहे. तर त्याची सुद्धा डिटेल यामध्ये दिलेली आहे. तुमचं नाव या ठिकाणी आहे की नाही ते बघून घ्या. त्यानंतर 96 आहे, यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यांचं झालं त्यांचा निकाल सुद्धा आलेला आहे. तर या सगळ्यांचं परत एकदा 44 उमेदवार या ठिकाणी पात्र आहेत. तर त्यांना इलिजिबल नॉट इलिजिबल हे सुद्धा दिलेलं आहे. आपापली नावं बघून या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराने सदर PDF डाउनलोड करून चेक करायचं आहे की आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्टमध्ये काय डिटेल दिलेली आहे. तर अशा प्रकारे 4 अपडेट्स होते DVT मार्फत. असे अपडेट येत राहणार आहेत. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर ज्यांची सिलेक्शन झाले त्या सगळ्यांचं अभिनंदन आहे. तर सतत आता आचारसंहितेनंतर जी आपण म्हणत होतो की आचारसंहितेनंतर बऱ्याच ऑर्डर निघतील, तर याप्रमाणे निघालेले आहेत. तर गुड न्यूज म्हणेल आचारसंहितेनंतर आलेली.
तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. लवकरात लवकर जॉईन व्हा. धन्यवाद.